नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीक विमा मंजूर होणार का, तो खात्यांमध्ये कधी मिळणार व मिळाला तर हेक्टरी किती मिळणार, असे अनेक प्रश्न आपण मनामध्ये येत असतात की विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खात्यांमध्ये अखेर पीक विम्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत असलेल्या, मोठ्या प्रमाणात मंजूर असलेला पीक विमा आणि त्यांची जिल्हे म्हणजेच की नांदेड, जालना आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यांमध्ये अखेर पीक विम्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे. यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेत होतो की वेळोवेळी ज्या जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर आहे त्या जिल्ह्यांची रक्कम किती आहे आणि त्या जिल्ह्यांचं पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे. यामध्येच आपण पाहिलं होतं की नांदेड जिल्ह्यातील पीक विम्याच्या वितरणाला मंजुरी देण्यात आलेली होती. पण काही तुर्जूक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीकच वितरण करून पुन्हा एकदा या पीक विमा वाटपाला कुठेतरी स्थगिती देण्यात आलेली होती, थांबण्यात आलेलं होतं आणि अखेर हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, म्हणजेच की नांदेड, परभणी, हिंगोली अधिसूचना काढलेले जिल्हे आणि अधिसूचनेच्या प्रमाणामध्ये अधिसूचनेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती क्रेडिट करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला झालेल्या नुकसानीसाठी क्लेम दाखल करण्यात आलेली होती. त्यांच्या जे काही नुकसानीचे दावे दाखल करण्यात आलेले होते आणि याच पार्श्वभूमीवरती जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सुद्धा मंजूर आलेला आहे. वैयक्तिक दाव्यांचा पीक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. यापूर्वी सुद्धा जे आपण अपडेट घेत होतो की धुळे जिल्ह्यातील अखेर नंदुरबार जिल्ह्यातील असेल किंवा इकडे अकोला जिल्ह्यातील बुलढाणा, हिंगोली वगैरे, वाशिम, वर्धा, नागपूर, धाराशिव असेल, बीड असेल, लातूर, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर, ज्या जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे, वितरित करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे, त्याबद्दल अपडेट घेत होतो. सोलापूरचा सुद्धा पीक विमा मंजूर झाला आहे, त्याबद्दल सुद्धा माहिती घेतली होती. आणि आता जे काही मंजूर झालेले पीक विमा आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट केले जात आहे. नांदेडचा जो सध्या पीक विमा वितरित होतोय तो मिड टर्मचा आहे, त्या म्हणजेच की हा आता अग्रिमचा पीक विमा वितरित झाल्यानंतर शेतकऱ्यांचे जे काही वैयक्तिक दावे असतील ते सुद्धा 102 कोटीचा पीक विम्याचं शेतकऱ्यांना खात्यांवरती क्रेडिट केला जाणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जात असताना जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकाच नैसर्गिक आपत्तीसाठी मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल करण्यात आलेले आहे. रॅडम सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना एक पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मिळणारी रक्कम जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी असू शकते. अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही दावे दाखल करण्यात आलेले होते, दावे सुद्धा व्हाईट स्पेडच्या अंतर्गत आलेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना जी मिळालेली रक्कम होती ती अतिशय अत्यल्प होते. आता येणाऱ्या काळांमध्ये सोलापूर किंवा इतर जे काही प्रतीक्षेत असलेले जिल्हे आहे त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विम्याचं वितरण लवकरच होणार आहे. याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी सुद्धा वेळोवेळी जे काही प्रशासनाच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते ते प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले होते आणि त्यांच्यासाठी GR निर्गमित करून निधीचा तरतूद करण्यात आलेला होता. त्यांच्यानंतर शेतकऱ्यांच्या ज्या काही आल्या होत्या यादीमध्ये KYC करण्यासाठी याद्या प्रसिद्ध झालेल्या होत्या, म्हणजेच की अशाच मार्च महिन्यामध्ये KYC केलेल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अद्याप देखील अतिवृष्टीचं अनुदान क्रेडिट करण्यात आलेलं नव्हतं. आणि अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांची KYC झालेली नव्हती व मार्च महिन्यातील असेल, फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यापासूनची आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला केलेली असेल किंवा शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 23 तारखेपासून त्यांच्या अनुदानाला वितरण करायला सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना किंवा जे काही नुकसानग्रस्त जिल्हे आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश नसणार आहे. कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा नुकसान भरपाई मंजूर झालेला आहे, आपण कोणकोणत्या कालावधीमध्ये नुकसानीचे मंजूर झालेले याबद्दल वेळोवेळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पाठवणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. धन्यवाद.